हॅलो, नमस्कार यूट्यूब फॅमिली. कसे आहात सगळे? आज आपण बनवणार आहोत मसालेदार आणि चविष्ट चिकन फ्राय. ही रेसिपी इतकी स्वादिष्ट आहे की एकदा बनवली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. चला तर मग बघूयात आपण. इथे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता ते चिकन थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. आणि आता ह्यामध्ये आपण पेस्टसाठी 2 कांदे 2 टोमॅटो हे भाजून घेतले आहेत आणि थोडंसं खोबरं टाकून आता हे याची पेस्ट तयार करून घेऊया. तर बघू शकता इथं आपण जे फ्राय करायला ठेवलं होतं चिकन, ते मस्तपैकी फ्राय झालेलं आहे. ते चिकन एका साईडला आपण काढून घेऊया. बघू शकता आपण आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकूया. बघू शकता आणि ह्यामध्येच 1 वाटी दही घालून घेऊया. तसेच त्यासोबत चवीनुसार मीठ आणि आलं लसूणची पेस्ट घालून त्यामध्ये थोडंसं चिकन मसाला, थोडंसं लाल मिरची पावडर, हे सगळं मिश्रण आपण मस्त एकजीव करून हे 30 मिनिटांसाठी मॅरिनेट करण्यासाठी साईडला ठेवून देऊया. आता आपण जे कांदा टोमॅटोचं ते भाजून घेतलं होतं तर त्याचं वाटण करून घेऊया. तिथे याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. आणि आता एका साईडला कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये तमालपत्र आणि थोडासा खडा मसाला हे छान परतवून घेऊ. तर त्यासोबत आपण ते वाटण केलेली पेस्ट जी होती ती मस्तपैकी फ्राय करून घेऊया. त्याचे सोनेरी कलर होईपर्यंत त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ती पेस्ट फ्राय करून घ्यायची आहे. त्यामध्ये आपण मसाल्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल मिरची पावडर आणि थोडासा खायचा कलर ऍड केलेला आहे. बघू शकता धने पावडर. हे छान हे परतलं आहे. आता यामध्ये आता आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन यामध्ये घालून एक 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवून आपण ते शिजवून घेऊया. बघू शकता मसाला पण किती छान फ्राय झालेला आहे. तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करून घ्यायचा. आता यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एक 15 ते 20 मिनिटांसाठी हे शिजण्यासाठी ठेवून देऊया. आता बघू शकता ही चिकन फ्राय इतकी छान झालेली आहे. अशा प्रकारे आपलं झणझणीत मसालेदार आणि चविष्ट चिकन फ्राय तयार झाला. अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात
नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू. एन्जॉय युअर फ्राय चिकन.